नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण लैंगिक प्रजनन या घटकाविषयी माहिती करून घेणार आहोत. हे लैंगिक प्रजनन वनस्पतींमधील आणि सजीवांमधील म्हणजे जे इतर जीव आहेत प्राण्यांमधील असं आपण ह्याच्या संदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता लैंगिक प्रजनन हे कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होते. त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक. लैंगिक प्रजनात 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. पहिली आहे युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन गुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एकगुणी असतात. फलन या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन म्हणतात. या युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग होतो. तर नरजनकांचे पुंयुग्मक तर मादीजनकांचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचलित जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकांशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःच वाचू शकतात. विचार करामध्ये इथे जे 2 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आता आपण बघूयात. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. निदलपुंज, इथे बघा ही आकृती, त्याच्यावरून आपल्याला हे समजू शकेल. निदलपुंज, दलपुंज म्हणजे हे पुमंग, हे इथे परागकोश आणि वृंत यांच्यापासून हे काय तयार होतं, पुमंग तयार होतं. आणि जायांग म्हणजे कुक्षिवृत्त, अंडाशय याच्यापासून हे जायांग तयार होतात. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, म्हणजे हे 2 जननाचे काम करतात, म्हणून याला आवश्यक मंडले म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांचे संरक्षणाचे काम करते, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात. आता हे जे मादी फूल आणि नर फूल आहे ते पपईच्या झाडाची जी फुलं येतात ती या प्रकारची असतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदी. जर फुलामध्ये वरील 2 पैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल. उदाहरणार्थ पपई. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात. तर देठच नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात. प्रत्येक केसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळी कुक्षिवृंत निघते. कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागकण किंवा परागीभवन पॉलिनेशन म्हणतात. परागण अजैविक घटक वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी पक्षी यांच्या मदतीने होते. परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते.
या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यामुळे ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका मार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तेथे परागनलिकेचे अग्र फुटून आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज म्हणजे झायगोट तयार होते. यालाच फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन म्हणतात. आता ही आकृती जी आहे 3.14 त्यामध्ये आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन कशा प्रकारे होते ते आपल्याला त्यांनी इथे दाखवलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा परागकण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परापरागण असे म्हणतात. परपरागण म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परपरागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून आणतात. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण म्हणतात. इथे ही जी बीजांकुरणाची प्रक्रिया आहे ती आपल्याला इथे आकृती 3.15 मध्ये त्यांनी दाखवलेली आहे.